नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी होळी स्पेशल कटाची आमटी बनवत आहे। अगदी गावरान पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी ही आमटी आहे। तर सर्वात आधी पॅनमध्ये आपण हे खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ते भाजून घेणार आहोत। म्हणजे या आमटीसाठी जो मसाला लागतो तो मसाला आपण भाजून घेणार आहोत। तेल टाकूयात। खोबरं थोडंसं रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं भाजलं आहे, आपण हे काढून घेऊ। मस्त असा गोल्डन रंग आला पाहिजे बघा, म्हणजे मसाला छान बनतो। आता याच पॅनमध्ये एक तेजपत्ता, त्याच तेलावरती इथे मी 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी असं घेतलं आहे आणि हे सुद्धा टाकायचं। एक दालचिनीचा तुकडा। आपण हे मसाले भाजता वेळेसच टाकत आहोत। एक बारीक चिरलेला कांदा, म्हणजे असा उभा चिरलाय, तो टाकायचा। आता हे सुद्धा या तेलावरती खमंग परतून घ्यायचं आहे। आता हा मसाला भाजत आला की 1 चम्मच जिरं सुद्धा टाकायचं आहे आणि हा कोथिंबीर घेतला आहे मी। ज्या कोथिंबीरच्या कवळ्या काड्या असतात त्या घ्यायच्या। खूपच अप्रतिम अशी चव येते या मसाल्याला। आता गॅस कमी करते आणि हा मसाला काढून घेते। आपल्याला हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचा आहे। थोडासा थंड झाल्याच्या नंतर वाटून घेणार आहोत आपण। हे खोबरं सुद्धा टाकायचं आणि थोडंसं मसाला थंड करून घेणार आहोत आणि मग वाटून घेणार आहोत। तर आपण हा मसाला वाटून घेतला आहे। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालंय, आपण यात जिरं मोहरी टाकू। जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं। नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर, कढीपत्ता आणि हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला ना आपण तेलावरती तेल सुटेपर्यंत चांगला असा परतून घेणार आहोत। मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे बघा। आता आपण त्यामध्ये हळद पावडर टाकू, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची सुद्धा मी घेतलेली आहे। तर लाल मिरची पावडर अंदाजाने टाकायची। 1 चम्मच घरगुती मसाला सुद्धा टाकते आणि छान हे मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी टाकणार आहे हे चणा डाळीचं पाणी, जे आपण आमटीसाठी काढून घेतलेलं आहे। जो चणा डाळ आपण शिजवतो आणि त्यामधलं जे पाणी राहते ते पाणी घेतलं आहे बघा, असं घट्टसर होतं, ते आपण यामध्ये टाकणार आहोत। थोडीशी डाळ सुद्धा मी वाटलेली यामध्ये मिक्स केली होती। आता ते छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
आता पाणी टाकून घेऊ याच्यात. थोडीशी पातळच आपल्याला ही आमटी करायची आहे. अजून पाणी लागेल. मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा. चवीनुसार मीठ टाकते. आणि या डाळीला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्ही गूळ टाकू शकता. मी तयार पुरण टाकत आहे, म्हणजे एक छोटासा असा पुरणाचा गोळा यामध्ये टाकून द्यायचा. अप्रतिम चव येते. जरूर टाका पुरण यामध्ये. आता याला उकळी काढून घेऊ आपण. आता या आमटीला उकळी आली, तुम्ही पाहू शकता. छान अशी खळखळून उकळी काढायची आहे. आता ही आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर किंवा पोळीबरोबरही खूप छान लागते. आणि अशीही गरमागरम प्यायला मस्त लागते. नक्कीच करून पहा. कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.